हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे मकर संक्रांती. तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. तुमच्या सगळ्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. तर आज बघा मी थोडासा मेकअप केला आहे. माझा मेकअप कसा वाटला आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. साधा सिंपल केला आहे, पाहू शकता. चांगलं तोंड माझं चमकतं आहे कारण मी मॉइश्चरायझर लावलं आहे आणि त्याच्यावर मेकअप केला आहे, म्हणून छान असा ग्लो दिसतो आहे चेहऱ्यावरती. आणि वेगळ्याच प्रकारची मी एक हेअरस्टाईल केली आहे. माझी केस लांब आहेत त्यामुळे मला काय हेअरस्टाईल करता येत नाही, पण तरीसुद्धा मी करण्याचा प्रयत्न करते. आणि इथं देवाची पूजा वगैरे माझी सगळी आटोपली आहे. सकाळीच मी सगळी पूजा वगैरे करून घेतली आहे देवांची. आणि मग नंतर मला स्वयंपाकाला लागायचं होतं, तर मी इथे आता कपडे वगैरे चेंज करून स्वयंपाकाला लागली होती. तर व्हिडिओ काय घेतला नाही करताना कारण खूपच गोंधळ उडाला. चपात्या वगैरे मी केल्या, इथे पाहू शकता. ज्यांना पुऱ्या नाही खायच्या त्यांना चपात्या केल्यात, कोणाला पुरी खायची होती त्यांच्यासाठी पुऱ्या केल्यात. आणि इथे मी छोलेची भाजी केली होती थोडीशी, आणि इथे पनीरची भाजी केली होती, पाहू शकता. पनीरची भाजी खूपच टेस्टी होते. त्याची पण रेसिपी मी पहिल्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, आधीच्या व्हिडिओमध्ये. तर इथे मी कुकरमध्ये, छोटाच कुकर आहे, ह्याच्यामध्ये एक डबा भाताचा लावला होता आणि एक डबा आपल्या डाळीचा लावला होता. इथे मी तेल गरम करून घेतलं आणि म्हटलं चला पुऱ्या वगैरे तळून घेऊयात. तर स्वयंपाक करताना माझी इतकी धांदळ उडाली होती कारण प्रत्येकाला वेगवेगळं खायचं असतं आमच्या इथे आणि ते सगळं बनवावं लागतं. त्यामुळे करायला एकटीच असते त्यामुळं इतकी धावपळ उडते. सगळंच देवाचं करा, पूजा करा, हे करा ते करा. आणि मग काय सगळा घरभर पसारा करून ठेवला होता. मी म्हटलं निवांत आवरता येईल, पहिला स्वयंपाक तर उरकून घ्यावा. कारण सणसुद्धा असले ना की एकटं माणूस असले की खूपच तारांबळ उडून जाते. तर पाहू शकता पूर्ण ओटा माझा पसाऱ्याने भरला आहे. गॅससुद्धा रिकामा नाही एकसुद्धा, त्याच्यावर सुद्धा सगळं भरलेलं आहे. तर मी काय ते नंतर निवांत आवरणार आहे. इथं मी आता पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. स्वयंपाक माझा पूर्ण आता तयारच झालेला आहे तसं बघायला गेलं तर. फक्त आता राहिलं आहे ते डाळीला फोडणी करायची राहिली आहे. तर आता काय एकादश असल्यामुळं कोणी म्हणतं एकादश आहे, देवांना उपवास आहे, नैवेद्य नाही दाखवायचा, कोण म्हणतं दाखवायचा संध्याकाळी चालतो. तर बघूया आता काय होतं. माहिती आता पुऱ्या तळून झालेल्या आहेत माझ्या, पाहू शकता. आणि इथे मी काय गोड वगैरे काही केलं नव्हतं म्हणून आपला आम्रखंडच घेऊन आले होते. म्हटलं आता करायला एवढा वेळ पण नाही आहे आणि वेळही खूप कमी आहे माझ्याकडं. आणि बघा गॅसवर कसं पीठ उडलं आहे माझं करताना, घाईमध्ये करायला गेले काम की असं होतं. तर मी गोड म्हणून आपलं आम्रखंडच आणलं होतं. तिळाच्या पोळ्या वगैरे मी काही केल्या नाही आहेत. आणि आता झालं आहे माझं सगळं. तर आता मी डाळीला फोडणी करून घेते. आणि पाहू शकता सगळे केस सोडून वर बांधून घेतली मी आणि अवतार माझा आता पाहू शकता तुम्ही. पण इथे मी कुकर ठेवला आणि वरणाला म्हटलं फोडणी द्यावी. तर बघा आता मी वरणाला किती सिंपल पद्धतीने फोडणी देते, पण खूप टेस्टी लागतं असं वरण. तर चांगलं तेल कडलं की त्याच्यामध्ये लसूण टाकायचा आणि लसूण चांगला ब्राऊन होऊन द्यायचा. ब्राऊन म्हणजे खूप काळा पण नाही आणि जास्त डार्क पण नाही. तर इथे पाहू शकता तुम्ही. आणि इथे ब्राऊन झाला आहे आता लसूण. तर त्याच्यामध्ये भरपूर असे जिरे, भरपूर म्हणजे एक छोटा चमचा असं भरून मी जिरे घालते. तुम्ही नक्कीच ट्राय करा असं वरण, तुम्हाला पण खूप आवडेल. आणि त्याच्यामध्ये हिंग टाकलं आहे थोडंसं आणि किंचितशी हळद. वरणात तर आपण हळद टाकतो शिजायला, पण थोडीशी तरी मी हळद टाकते फोडणीला कारण चव देते फोडणीत हळद टाकली की. आणि बघा आपली डाळ हाटून घेतली आणि टाकून दिली आणि चर अशी फोडणी बसली आहे. आणि अशी फोडणी बसली ना की असला वास येतो ना मस्त वरणाचा. तर तुम्ही असं वरण नक्कीच करून बघा आणि खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा की हे वरण कसं लागलं तुम्हाला. एकदम सिंपल पद्धतीने. आणि वरनं कोथिंबीर टाकून दिली थोडीशी आणि झालं आपलं वरण मस्त. आणि लहान मुलं असेल तर नक्कीच तुम्ही असं वरण करा, त्यांना नक्कीच आवडेल.
तर इथे मला लागली होती भूक. मी घेतली एक पुरी, त्याला लावलं आपलं आम्रखंड आणि म्हटलं चला आता रोल करूया आणि खाऊया. तर कोण कोण खातं असं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप आवडतं पुरी आणि असं श्रीखंड असो किंवा आम्रखंड असो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.